तुम्ही कम्युनिकेशन करत असताना कोणत्या गोष्टी अ, कडं तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. जसं की डेली स्पीकिंग तुम्ही रोज बोलताय, कोणाशी तरी बोलताय. पहिली गोष्ट काय आहे, की तुम्ही कोणाशी बोलताय हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुमच्याकडे त्या माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाबरोबर बोलताय. तो व्यक्ती खूप मोठा असू शकतो, खूप लहान असू शकतो किंवा नॉर्मल असू शकतो. सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की तुम्ही कोणत्या व्यक्तीबरोबर बोलताय. लहान मुलांशी लहान मुलांप्रमाणेच बोललं पाहिजे. त्यांच्याशी मोठ्या माणसाप्रमाणे बोलून चालेल का? आणि मोठ्या माणसांशी लहान मुलांप्रमाणे बोलून चालणार आहे का? नाही. सो यू मस्ट हॅव टू आयडेंटिफाय द ऑडियन्स. ओके. आपण जसं मगाशी बघितलं त्याप्रमाणे. डोंट पुट हँड्स इन युअर पॉकेट्स व्हाईल टॉकिंग टू सीनियर इन अ नॉन कॅज्युअल मॅटर. म्हणजे तुमच्यापेक्षा जर वरचं कोण असेल त्यांच्याशी बोलताना खिशामध्ये हात घालायचे नाहीयेत किंवा तुम्हाला प्रॉपरली बोलायचं आहे त्यांच्याबरोबर. खिशामध्ये हात न टाकता बोलायचं आहे. डोंट चेव एनिथिंग व्हेन यू टॉक. म्हणजे तुम्हाला काही खायचं नाहीये बोलत असताना. ओके. बोलताना पूर्ण बोलून झाल्यावर मग खा. ओके. पण काही जण चिंगम वगैरे हे करत असतात, तर ते नाही खायचं. ओके. सो डोंट चेव एनिथिंग व्हेन यू टॉक. अव्हॉइड प्लेइंग विथ अ पेन ऑर एनी ऑब्जेक्ट. मगाशी जसं दाखवलं पेनचं, तसं ते अव्हॉइड करायचंय. बोलत असताना, कम्युनिकेशन करत असताना ते करायचं नाहीये. ते अव्हॉइड करणं गरजेचं आहे. लुक ॲट द पर्सन, नॉट अवे फ्रॉम हिम. ओके. लुक ॲट द पर्सन म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर बोलताय त्या व्यक्तीकडे लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे. दुसरीकडे इकडे-तिकडे लक्ष द्यायचं नाही. बरोबर? बघा जर पॉलिटिशियन्स असतील तर त्यांनी इकडे लक्ष देऊन पब्लिक समोर आहे, इकडे लक्ष देऊन बोलल्यास चाललं असतं का? नाही चालणार. त्यांना समोर लक्ष देऊनच बोलावं लागतं. सो हे खूप जास्त इफेक्टिव्ह असतं. डू नॉट डू टेक ऑफ युअर सनग्लासेस. तुमचे सनग्लासेस असतील तर ते तुम्हाला बोलताना काढून ठेवले पाहिजे. ते तुम्हाला रिमूव्ह करता यायला पाहिजे सनग्लासेस. ओके. व्हाईल द टाईम ऑफ यू आर टॉकिंग विथ एनीवन एल्स. ओके. इट शोज रिस्पेक्ट ऑल्सो. ते त्यांनी रिस्पेक्ट पण दिसतो. ओके. रिमेन ॲज नॉर्मल ॲज यू कॅन. जेवढं तुम्हाला नॉर्मली बोलता येईल, तेवढं तुम्ही नॉर्मली बोललं पाहिजे. ते खूप जास्त इफेक्टिव्ह असतं.